नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। आपण बेसन पीठ टाकून घेऊया। वाटीचं माप बघा सेम वाटीच्या मापाने तुम्ही केलं तर चालेल। तुमची लहान मोठी जर वाटी असेल ना त्याप्रमाणे करायचं। 1 चमचा फक्त हे तांदळाचं पीठ आहे। 1 चमचा रवा घेतलेला आहे। 1 चमचा दही घेतलेला आहे। 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे तिखटवाल्या मिरच्या तुमच्या तिखटाप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालू शकते। छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा घेतलेला आहे। ह्याच्यात टाकायचं थोडीशी हिंग पावडर, हळद आणि ह्याच्यात टाकायचं आपल्याला 1 वाटी पाणी। आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। आता आपण हे वाडग्यामध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीत झालेलं आहे। काढून घेतलेलं आहे बघा सगळं व्यवस्थित। मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा पाणी टाकून खंगळून सुद्धा मी घेतलेलं नाहीये। जसं आपण जसं फिरवून घेतलं होतं तसंच। कारण काय कराल तुम्ही मग मिक्सरच्या भांड्याला थोडंसं पाणी टाकून असं खंगळून वगैरे घ्याल तर पातळ होईल। मग आता ह्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा, आता ह्यात कसं माहिती आहे का एकदम बारीक कापून कांदाचा टाकला तरी चालेल। मी थोडासा मोठा मोठा टाकलेला आहे। कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ टाकायचं। त्यात टाकायचं आपल्याला बघा 1 चमचा तेल, गरम तेल आहे बरं का हे। आणि हे आता चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आता हे काय होतं माहिती आहे का, खूप जणांनी अशी कमेंट केली होती की असं म्हणजे एवढं फेटता जमत नाही वगैरे, तर तुम्ही असं पण करू शकता की मिक्सरच्या भांड्यामध्ये सरळ पिठण वगैरे टाकायचं, फिरवून घ्यायचं। मिरचीचे वगैरे तुम्ही बारीक कुटून जरी नंतर टाकलं तरी चालते। मिरची, थोडंसं आलं, लसूण। आता मी ह्याच्यामध्ये आलं लसूण वगैरे टाकलेलं नाही आहे। आता हे मी हाताने मिक्स करून घेते व्यवस्थित। मस्त असं बघा मिक्स करून झालेलं आहे। अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। एकदम पीठ असं हलकं हलकं मोकळं मोकळं होतं जेव्हा आपण मिक्सरला फिरवतो तेव्हा। आता ह्याच्यात तुम्ही आवडीनुसार तुमचं टाकू शकता बरं का, काय टाकायचे आहेत हे बघा। 1 चिमूट फक्त घेतलेला आहे खायचा सोडा। हे बघा असं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि पीठ कसं आहे बघा अशा पद्धतीत। हे बघा अशा पद्धतीत पीठ आहे। आता आपण बनवायला घेऊया। तेल ठेवले बघा गरम करायला आणि तेल चांगलं आपलं कडक गरम झालेलं आहे। गॅस आहे मीडियम, हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। आता आपण सोडून घेऊया अशा पद्धतीने। लहान मोठी आपल्या आवडीप्रमाणे सोडायची, जशी तुम्हाला पाहिजे तशी। ह्याच्यामध्ये तुम्ही मिरची कापून जरी टाकली तरी चालू शकतं। मी आता कसं डायरेक्ट आपलं मिक्सरला सगळं बारीक केलेलं आहे। किंवा जरी तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायची असली तर मिरची न टाकता ती जरी टाकली तरी चालू शकते। आता मी एवढी सोडून घेणार आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं। आता हे आपण हलवून घेऊया लगेच, कारण की पहिले टाकलेलं बघा लगेच लाल झालेलं आहे। एकदम मस्त फुगतं ना, एकदम टमटमीत असं। आणि खायलाच इतकं छान लागतात का ना। त्यात दही टाकलेलं आहे। जर तुम्हाला दही नसेल टाकायचं तर नाही टाकलं तर चालेल, पण जी दही टाकलेलं आहे ना आपलं फ्रेश टाकलेलं आहे। आणि 1 चमचा टाकलेला आहे बरं का, जास्त नाही टाकलेलं। आता ह्याला आपण काय करू, गोल्डन कलरवर फ्राय करून घेऊया। मस्त बघा असा कलर आलेला आहे। आणि ही जी भजी आहेत का नाही, जेव्हा आपण पीठ जे मिक्सरला आपण फिरवून घेतलं होतं ना, तर भाजायला पण जास्त वेळ लागत नाही, कारण पीठ एकदम हलकं होतं, पटपट होतात। आणि कलर बघा किती मस्त आलेला आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये बरं का भजीमध्ये मिरच्यासुद्धा टाकू शकता। असं तर तळायला जर पाहिजे असलं तुम्हाला खायला, तर मी ह्याच्या अगोदर का नाही भजी त्या अगोदर मी 4-5 मिरच्या अशा तळून घेतलेल्या। तुम्हाला त्यात दिसलं पण असेल बघा, थोडं थोडं पिठामध्ये बुडवून मी तळून घेतलेल्या आहेत। पण ह्या पिठात नाही, दुसऱ्या पिठात बनवलेले आहेत। आता हे आपण काढून घेऊया। आता तुमचा एक प्रश्न असेल बघा, तेलकट होतात का, तर नाही, आपण तेलातच तळले ती पण तेलकट होत नाहीत, मस्त लागतात एकदम। हे मी काढून घेते। काढून घेतलेत बघा, मस्त असं एकदम गरम आहे। आणि मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते, एकदम क्रिस्पी बघा, आतून जाळीदार असं मस्त असं गरम गरमच आहे बघा। एकदम छान होतात आणि चवीला एकदम वेगळं। आता ही कसं माहिती आहे, करून ठेवायचं नाही, करायचे आणि खायला घ्यायचे। नाही तर तुम्ही कराल 1 तासभर ठेवाल, जशी बाकीची भजी कशी 1 तास 2 तास ठेवली तरी ती ही होत नाही। पण आपण ह्याच्यात दह्याचा वापर केल्यामुळे जास्त वेळ ठेवायचे नाहीत, करायचे आणि गरम गरम खायचे, छान लागतात। करून बघा एकदा। राहिलेल्या अशाच पद्धतीने मी करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।